मुंबई महापालिका निवडणुकांच्या जागा वाटपासाठी गुरुवारी भाजप आणि शिंदेच्या शिवसेनेत दुसरी बैठक झाली. या बैठकीनंतर झालेल्या पत्रकार परिषदेत मुंबई भाजप अध्यक्ष अमित साटम यांनी दोन्ही पक्षांचं महापालिकेच्या 227 जागांपैकी 150 जागांवर एकमत झाल्याचं सांगितलं. मुंबई महापालिकेत महायुती 150+ जागा जिंकेल असा विश्वास सुद्धा यावेळी व्यक्त करण्यात आला. पण जागा वाटपाबद्दल विचारलेल्या प्रश्नांवर बोलताना मात्र कोण किती जागा लढतं हे महत्त्वाचं नसून मुंबईच्या विकासासाठी महायुती 227 जागांवर लढेल असं साटम यांनी वारंवार सांगितलं. यानंतर आता भाजप मुंबई महापालिकेसाठी शिंदेची कोंडी करत असल्याच्या चर्चा होत आहेत. काही माध्यमांनी दिलेल्या बातम्यांनुसार 2017ला एकसंध शिवसेनेनं जिंकलेल्या मुंबईतील 84 जागा शिंदेंनी भाजपकडे मागितल्या होत्या, पण हा प्रस्ताव भाजपनं धुडकावून लावला. यापैकी बहुतांश जागांवर शिंदे गटाचा सामना ठाकरे गटाशी होऊ शकतो. अशा शिंदे विरुद्ध ठाकरे या नेक टू नेक फाईटमध्ये शिंदे गटाच्या पराभवाची शक्यता जास्त आहे. अशाने महायुतीचं नुकसान होईल. त्यामुळे शिंदे गटाची पूर्ण ताकद असलेल्या जागाच शिवसेनेसाठी सोडण्याची तयारी भाजपने दर्शवल्याच्या बातम्या आहेत. ह्यावरून शिंदेसोबत युती केली असली तरी पराभवाची भीती दाखवून भाजप शिंदेंना कमीत कमी जागा देणार असल्याच्या चर्चा होत आहेत. यातून भाजपला नक्की काय साधायचंय समजून घेऊया त्या व्हिडिओमधून. शिवसेनेची बांधणी ही मुळातच केडर बेस पक्ष म्हणून आहे. बाळासाहेब ठाकरेंनी शिवसेनेची स्थापना केली तेव्हापासून त्यांनी शिवसेनेचं शाखा कल्चर रुजवलं. त्यामुळे कोणत्याही निवडणुका आल्या की शिवसेनेच्या शाखांचं हे नेटवर्क हायस्पीड घेऊन कामाला लागतं. शिवसेनेच्या फुटीनंतर नेते, आमदार, खासदार हे शिंदेकडे गेले असले तरी ठाकरेंचं केडर आजही स्ट्रॉंग आहे. मुंबई ही शिवसेनेची जन्मभूमी असल्यामुळं इथे असलेल्या ठाकरेंच्या कडवट शिवसैनिकांचं जाळं शिंदेंना गेल्या 3 वर्षात मोडता आलेलं नाही. ह्याचा प्रत्यय गेल्या वर्षी झालेल्या लोकसभा आणि विधानसभा या दोन्ही निवडणुकांमध्ये आला होता. लोकसभेला मुंबईत शिंदे विरुद्ध ठाकरे असा 3 जागांवर सामना झाला. त्यातली उत्तर पश्चिमची 1 जागा शिंदेंना जिंकता आली. ही जागा सुद्धा शिंदेचे उमेदवार रवींद्र वायकर फक्त 48 मतांनी जिंकले. दुसरीकडे दक्षिण आणि दक्षिण मध्य या कोर शिवसेना पट्ट्यात शिंदेंवर ठाकरेंनी मात केली. विधानसभेला सुद्धा महाराष्ट्रात इतर ठिकाणी ठाकरेंना शह देण्यात शिंदे यशस्वी झाले असले तरी मुंबईत ठाकरेंचे 10 आमदार निवडून आले. त्यामुळे मुंबईत ठाकरेंवर वरचढ होणं शिंदेच्या लॉंग टर्म राजकारणासाठी महत्वाचं आहे. त्यासाठी शिंदेंनी 2017ला धनुष्यबाणावर निवडून आणलेले 50 पेक्षा जास्त नगरसेवक आपल्याकडे घेतले. इतर पक्ष आणि 2017 आधी महापालिकेत निवडून आलेल्या एकूण 127 नगरसेवकांची फौज शिंदेंनी मुंबईत गोळा केली आहे. त्यामुळे मुंबई महापालिकेत ठाकरेंना अस्मान दाखवण्यासाठी पूर्ण सज्ज आहोत हेच शिंदे आणि त्यांचे नेते सांगतायत. पण शिंदे विरुद्ध ठाकरे असा थेट सामना झाला तर शिंदेच्या पराभवाची शक्यता जास्त आहे असं भाजपच सांगत असल्यामुळं शिंदेच्या केडरचं मोठं खच्चीकरण होणं स्वाभाविक आहे. भाजप आपल्याला जास्तीत जास्त जागा सोडत नसेल आणि त्यातही ठाकरेंसमोर लढायलाच देत नसेल तर महायुती म्हणून भविष्यात मुंबई महापालिका जिंकलोच तर त्यात शिंदेचा फायदा काय असा प्रश्न शिंदेच्या कार्यकर्त्यांना पडू शकतो. यातून शिवसेनेच्या बालेकिल्ल्यात आजही ठाकरेच शक्तिशाली आहेत असा एक सुप्त मेसेजच भाजप देऊ पाहत असल्याचं बोललं जात आहे. दुसरा मुद्दा आहे तो शिंदेचं महत्व कमी होण्याचा. शिंदेच्या पाठीशी भाजप आणि त्यातही सत्ता आहे. यामुळे ठाकरेंचे अनेक नगरसेवक हे शिंदेच्या शिवसेनेत आलेत. शिंदेंनी आपल्यासोबत आलेल्या नेत्यांना दिलेला शब्द आजवर पूर्ण केल्याचं गेल्या 3 वर्षात कायम दिसून आलं. त्यामुळेच शिंदे मुंबई महापालिकेसाठी आपला नक्कीच विचार करतील अशी अपेक्षा स्थानिक पातळीवरच्या शिंदेच्या कार्यकर्त्यांना आहे. कुठेतरी हीच अपेक्षा ठेवून गेल्या वर्षीच्या दोन्ही निवडणुकांमध्ये हे कार्यकर्ते पक्षासाठी जोमानं काम करत होते. पण विधानसभेच्या निकालानंतर शिंदे सत्तेत असले तरी त्यांना मुख्यमंत्रीपदाची खुर्ची मिळाली नाही. तेव्हापासून शिंदेचं महत्व कमी करण्याचा भाजप प्रयत्न करत असल्याचं दिसतं. आता मुंबई महापालिकेच्या जागा वाटपात सुद्धा जर शिंदेंनी नमतं घेतलं तर शिंदेंनी सरेंडर केल्याचाच मेसेज त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये जाऊ शकतो. यामुळे आधीच मुंबईत कार्यकर्त्यांची ताकद नसताना जे कार्यकर्ते आहेत ते सुद्धा शिंदेंना सोडून जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यातच भाजपने वॉर्ड टू वॉर्ड मार्किंग केल्याचं सांगितलं जात आहे. उत्तर भारतीय, गुजराती, मारवाडी आणि विकासाच्या मुद्द्यावरून सोबत येणारी मराठी मतं असं भाजपचं गणित आहे. ठाकरे ब्रँड एक झाला तरी एकगठ्ठा मराठी मतं त्यांना मिळणं कठीण आहे. त्याचबरोबर समाजवादी, काँग्रेस आणि उबाठा या तिन्ही पक्षांमध्ये मुस्लिम मतांचं मोठं विभाजन अटळ आहे. मुंबई महापालिकेसाठी भाजपनं अजित पवारांना बाजूला ठेवून मुस्लिम मतांमधली ही फूट आणखी कशी वाढेल याची सोयच केली आहे. त्यामुळे
आगामी काळात मुंबईत ठाकरेंना रोखण्यात भाजपला यश आलं तर मग शिंदेंचं काय होणार हा प्रश्न साहजिक आहे. अशा अनेक प्रश्नांची उत्तरं आगामी काळात होणाऱ्या निवडणुकांच्या निकालानंतरच स्पष्ट होऊ शकतात. पण या सगळ्यावरून तुम्हाला काय वाटतं? मुंबई महापालिकेत भाजप शिंदेंना किती जागा सोडणार? याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया कमेंट करा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी HBT मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका.